भोकर तालुक्यात रस्ते बांधकाम घोटाळा, स्टेट हायवे 251 आणि NH 222 वरील कामे बोगस, सुधा नदी पुलाची प्रगती नामधारी। न्यू पृथ्वीवेश लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी आहे प्रियंका जोशी। पाहूया भोकर तालुक्यातील रस्ते बांधकाम घोटाळा संदर्भात आमचे प्रतिनिधी दत्ता बोईनवाड यांची विशेष रिपोर्ट। दिवशी खुर्द येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरसया मेंढेवाड यांची विशेष मुलाखत। त्याला कोणती गजाळी म्हणते त्याला 12 mm। तरी हे नॅशनल हायवे 222 क्रमांक हा रोड असून यापूर्वी सुद्धा याच नदीवर 3 वेळा निष्कृत दर्जाचं फूल बांधकाम करण्यात आलंय। यावेळी सुद्धा असं की खंत वाटतो, निम्म फूल तोडलेलं आहे तर निम्म फूल अजून पूर्वी तसं आहे। पण याची जोडणी सर्वप्रथम मुळवा जर मजबूत करायची असेल तर पूर्ण फूल काढून केल्यानंतर फुलाची मजबूती राहील। मात्र काही भाग फुलाचा आज बी जुना आपल्याला काढलेला नाही तसं निदर्शनास दिसतो। आमच्या बाजूला पण इरिगेशन डिपार्टमेंट आहे, त्याचं सुद्धा जे वाल होतं विहिरीमध्ये पाणी जाणं ते शेतीला पुरवण्यासाठी इरिगेशन डिपार्टमेंट, त्याचं पण एक वाल याच डिपार्टमेंटनं या गुत्तेदारच्या मार्फत ते भ्रष्ट झालेलं आहे। येणाऱ्या काळात जी काही शासकीय प्रॉपर्टी आहे ते पूर्ण करून देण्यात यावी आणि जेणेकरून 3 वेळा हे पुलाचं बांधकाम निष्क्रिय झालं होतं, भविष्यात ती वेळ परत प्रशासनावर येऊ नये। आजवर 3 वेळा जे खर्च केलेला आहे ती जनतेचा पैसा आहे। प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळं आजवर अनेक वेळा शासनाच्या तिजोरीतून पैसा खर्च करून वर्षातून किमान 10 ते 20 वेळा शाळा आणि रहदारी दोन्ही गावाला जोडणारा बंद होत होता। आणि यानंतर या रोडाचं जे काम चालू आहे किमान 3 फूट तरी गिट्टी आणि 3 फूट तरी मुरुम टाकलं पाहिजे होतं, पण तसं या रोडावर दिसून येत नाही। मात्र 82 विभागातील कुठलाही अधिकारी या रोडवर आजवर दिसलेला नाही। जे काही इथं अधिकारी किंवा ते काम करताना मिळतात गुत्तेदारीचेच माणसं मिळतात, त्यांना अनेक वेळा विनंती केली असता आमच्या हातात काही नाही असं। आणि या अगोदर पावसाळ्यामध्ये रोड रिकामा असताना सुद्धा मुरुम न टाकण्याचं कारण एकमेव म्हणजे मुरुम टाकण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कंजूसी पद्धतीनं व्यवहार चालू आहे। आणि त्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रोडवर एक वेळ यावं आणि या गावातील सन्माननीय राजा खंडेरावजी देशमुख यांना घेऊन यावं आणि जे काही इस्टिमेटची कापी आहे यापूर्वी आम्ही भोकर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की जे काही 5 लाखाच्या वरी काम होतो त्या ठिकाणी डिजिटल पडदा लावल्याशिवाय काम सुरुवात करण्यात येऊ नये। मात्र प्रशासनाने होकार देऊन सुद्धा आजवर ते स्वतंत्राच्या 70 वर्षात ते दिसून येत नाही। खंत वाटतोय म्हणून प्रशासनाला विनंती आणि नेत्याला पण विनंती। मला एवढंच म्हणायचं आहे, सन्माननीय अशोकराव साहेब तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही, आणि हे जे आहेत काम करणारे आमच्या गावचे नाहीत आणि ते गव्हर्नमेंट सर्वेंट बी नाहीत, पण तुमचं या गावाचं किंवा या भोकर तालुक्याचं नातं शेवटच्या क्षणापर्यंत आहे। सत्यतेवर भर द्यावं आणि काम व्यवस्थितरित्या व्हावं एवढी माझी गावाच्या वतीने दोन्ही गावाच्या वतीने विनंती आहे। आज हे काम मेंढेवाड साहेब, आज हे काम कशा पद्धतीने चालू आहे? चांगल्या दर्जाचं आहे का निष्कृत दर्जाचं आहे? नाही, आजच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते पूर्वीचं जे मुळवा आहे पूर्ण काढून हा केलं तर ते योग्य राहील असं मला वाटतं। पण 82च्या विभागातील अधिकारी सांगितल्याप्रमाणे जर गुत्तेदार काम करत असतील त्या 82 विभागाचं स्वागत आहे। त्यांनी तर या परिसरामध्ये कधीच फिरकत नाहीत। म्हणून माझी विनंती आहे वेळोवेळी अधिकारी यावं आणि योग्य तो
काम व्यवस्थित करून आपल्याला घ्यावं. वाटते का हे काम बोगस आहे म्हणून? मी बोगस म्हणू शकत नाही, कारण ते शेतकरी या नात्यानं मला जे निदर्शनास येतो ती योग्य वाटत नाही, म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे. हे जे आता जुना पूल आहे ते जसल्या तसं आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ते काढलं पाहिजे. जुनं जे आहे ते पूर्ण